रामकृष्ण हरी. आज बळी प्रतिपदा अर्थात कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतो. हिंदूच्या 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीराजाची प्रतिमा काढून तिचं पूजन करण्याची पद्धत आहे. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थनासुद्धा केली जाते. याविषयी सुंदर अशी कथा आहे. बळीराजा हा राक्षस वंशात जन्माला आलेला होता, पण एक चांगला राजा. तो दुष्ट राजा नव्हता. आपल्या प्रजेवर प्रेम करणारा असा राजा होता. त्याने तिन्ही लोक जिंकले होते. त्याचं प्रभुत्व एवढं वाढलं होतं की इंद्रासारखे देवसुद्धा घाबरले होते. त्यामुळे सर्व देवता त्या ठिकाणी घाबरल्यामुळे त्या सगळ्या देवांनी एक आपली कमिटी बनवून किंवा एक संघटना बनवून ते देव भगवान विष्णूकडे आले आणि भगवान विष्णूला ते म्हणतात की बळीराजाचे काहीतरी बंदोबस्त लावा. भगवान विष्णूलाही माहीत होतं की बळीराजा हा एक चांगला राजा आहे, कारण भक्त प्रल्हादाच्या वंशात तो जन्माला आला होता. पण देवतांना त्या बळीराजाचं भीती वाटत होती. त्यामुळे आपले काही देवता मंडळी सोबत घेऊन इंद्र किंवा इतरही देवता ह्या भगवान विष्णूकडे आल्या आणि त्यांना प्रार्थना केली. त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्या बळीराजाला व्यवस्था करण्यासाठी बळीराजाची वामनाचा अवतार घेतला. वामनाचा अवतार हा एक ब्राह्मण बटू भिक्षुक म्हणजे एका ब्राह्मणाचा छोट्या मुलाचा अवतार घेऊन भगवान विष्णू बळीराजाच्या त्या यज्ञमंडपात आले. कारण त्यावेळेस बळीराजाची इथं यज्ञ चालू होता. त्या ठिकाणी येऊन भगवान विष्णूने म्हणजे त्या वामन भगवंताने बळीराजाला दान मागितलं. तर बळीराजानं विचारलं की तुम्हाला काय दान हवं आहे. तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी त्यांच्या पायानं मोजल्या जाईल अशी जमीन मागितली. एक लहान बाळाच्या पायानं केवढी जमीन मोजल्या जाईल असं प्रश्न विचारून बळीराजाने काहीतरी वेगळं दान मागा अशी विनंतीसुद्धा केली. पण भगवान विष्णूंनी किंवा त्या वामन भगवंतांनी 3 पायाने मोजल्या जाईन एवढीच भूमी मागितली. त्यावेळी बळीराजाने देऊन टाकली. पहिल्या पायामध्ये पूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पायाने पूर्ण अंतरिक्ष असं मोजून झाल्यानंतर तिसरा पाय ठेवाव्याचा कुठे असा प्रश्न केल्यानंतर बळीराजाने आपलं मस्तक त्या ठिकाणी भगवंतापुढे केलं आणि त्या ठिकाणी वामन देवतेने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून बळीराजाला पाताळात नेऊन सोडलं किंवा पाताळात ढकललं. अशी ती सुंदर कथा सांगितली जाते. पण बळीराजाचा चांगला भाव बघून, त्याचा प्रजाहित दक्षता बघून, त्याचा भक्तिभाव बघून आणि त्याचा दानधर्म बघून भगवान विष्णू त्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिलं की या दिवशी जो कोणी दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाही. अशी सुंदर कथा श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला दिसते. आणि त्याच पद्धतीने गोवर्धन पूजन करण्याची पद्धतसुद्धा आज दिसते. प्राचीन काळी गोकुळवासी इंद्राची पूजा करत होते. पण भगवान श्रीकृष्णाने असं त्यांना सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा का करता असा प्रश्न केला. त्यावर ते गोकुळवासी म्हणतात की इंद्र हा पाऊस पाडतो आणि त्यामुळे आम्ही त्याची पूजा करतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पाऊस तर हे आपला गोवर्धन पर्वत पाडतो आणि त्यामुळे गोवर्धन पर्वतामुळे आपला फायदा होतो आणि तुम्ही गोवर्धन पर्वताचीच पूजा करा असे भगवंत त्या ठिकाणी त्या गोकुळवासियांना सांगतात. आणि त्या ठिकाणी ती परंपरा म्हणजे गोवर्धन पूजनाची खूप सुंदर कथा श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला दिसते. तर त्या दिवशीपासून या कार्तिक शुद्ध प्रतिपदेस गोवर्धन पूजन
करण्याची पद्धत चालू झाली. असं काही अभ्यासक मानतात की पूर्वीच्या काळी इंद्रपूजन हे या दिवशी खूप महत्त्वाचं होतं. पण कालांतराने वैष्णव धर्माचा प्रचार प्रसार जास्त वाढला आणि नंतर गोवर्धन पूजन पद्धत चालू झाली अशी एक मान्यता आहे, असे काही अभ्यासक मानतात. अशी ही गोवर्धन पूजा. त्याच पद्धतीने अन्नकूट सुद्धा आपल्याला दिसतं. अनेक त्या उत्तरेकडचे आणि विशेष करून मथुरा भागाकडचे, त्या गोकुळ भागाकडचे लोक या दिवशी आपापल्या घरून काही भोजन बनवून मंदिरात किंवा अशा गोवर्धन पर्व ज्या ठिकाणी त्यांनी ते पूजन स्थळ बनवलं आहे त्या मंदिरात, विष्णू मंदिरात येतात आणि एकत्रित ते भोजन करतात, ईश्वराला नैवेद्य दाखवतात आणि नंतर सर्व गाव मिळून किंवा ज्या ठिकाणी ते भक्तमंडळी जमा त्या ठिकाणी झाली ते सर्व भक्तमंडळी ते भोजन प्रसाद म्हणून खातात, असे ती पद्धत आपल्याला दिसते. आणि या दिवशी भगवान महावीर कथा काल आपण बघितलीच. तर आजपासून जैनांचं नवीन वर्षसुद्धा चालू झालं आहे. त्याच पद्धतीनं विक्रम संवतसुद्धा आजपासून चालू झालं आहे. त्यामुळे हा दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरा करतो. असे सुंदर पद्धतीने या दिवाळी पाडव्याची अर्थात बळीप्रतिपदेची सुंदर अशा कथा आहेत. आणि पण वेळेअभावी आपण त्या शॉर्टकटमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आता पुढील भागात आपण एक नवीन विषय घेऊन भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.